चषक 2025 मध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलं तिथे फटका सुरेख आहे इनफील्ड मध्ये अरे किटची गरज होती ओव्हर थ्रो तिथे मात्र बॅकअप लेझी क्रिकेट निलेशच्या माध्यमातून आपण पाहतोय कव्हर येणं गरजेचं होतं ते थ्रो फेकला होता निलेश मात्र थोडस मात्र सकाळच्या 17 खुश करतायत संघाला टीमचा मुख्य खेळाडू आपण सतीश गायकर ला पाहतोय यष्टांच्या मागणं बॅकबोन आहे रिचची अड्डे आहे मित्रांनो खेळाडू आहे चेंडू उलटा श्रीबियासचा फटका तिथे मात्र अटेम्प्ट केला फटका मात्र तिथे थोडस मात्र चुकला तर विश्वास केले यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात या टुर्नामेंट साठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी देखील शुभेच्छा आल्यात आणि कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाला देखील शुभेच्छा आल्यात थँक्यू विश्वासजी केने दरम्यानचा फटका सुरेख पॉवर प्लेचा वापर करत असताना गोरख दिगाडकरच्या बॅट मधनं येतोय पहिला दमदार मोठा हिट षटकार तर ज्याप्रमाणे कोंढरी संघामध्ये सतीश गायकरच्या नावाने ओळखला जात असला तर किरवली संघ गोरख दिगाडकरच्या नावाने ओळखला जातो हा एक मोठा खेळ फटका सुरेख आहे गॅप मध्ये खेळून काढलाय नेत्रदीपक फटका दोन क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्या मधून दिला सीमा पार 4 धावांसाठी चौकार चेंडू पुन्हा एकदा यावेळी फटका सुरेख आहे शॉर्ट पुल अँड सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक गोरख दिगडकर ऑन फायर आणखी एक दमदार हिट पाहायला मिळतोय चांगला फटका खेळून काढला गोरख दिगाडच्या बॅट मधनं चांगली फटकेबाजी पाहायला मिळते निलेश गायकर आलाय दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे 4 षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल RD11 किरवली टीमला कारण सतीश देखील आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये सूरज केने आहे त्यानंतर तेजस देखील आहे निलेश गायकर ऋतिक केने चांगला संघ मित्रांनो कोंढरी संघ सदस्याची हार पत्करणारा संघ नाही मित्रांनो कल्याण विभागामध्ये चर्चेत राहिलेला संघ आहे या पहिली विनोद बजागे बाट खोलतोय आक्रमण चढवलाय इरादे झाले स्पष्ट आणखी एक षटकार
आडी 11 किरवली संघ हाहाकार उडवलाय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखी एक चांगला फटका केल्याचा प्रयत्न होता, पंचांच्या आत समांतर झाले कारण चेंडू अभंतर पाहायला मिळतोय. प्रचंड वेग आहे गोलंदाजीमध्ये, परंतु लाईन आणि टप्पा अचूक ठेवणं गरजेचं आहे निलेश गायकरला, आणि तेच करायचे मैदानाच्या आतमध्ये. फटका समोरच्या दिशेने ऑन साइडला सूरज केने होते काव कॉर्नरला आणि टिपला झेल. पहिल्या विकेटची प्राप्ती, पहिला धक्का लागलाय आरडी 11 किरवली संघाला. दोन्ही ताकदवर संघ आहेत मित्रांनो. एक मोठी फाईट दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. किरवली बनाम कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूनं भिवंडी विभागातील एक मातबर संघ आरडी 11 किरवली संघाला आपण अनेक टुर्नामेंट मध्ये विजेतेपद पटकावलेले दोन्ही संघ आहेत. एक संघ कल्याण ग्रामीण परिसरातून तर दुसरा संघ भिवंडी ग्रामीण परिसरातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, राहुल दाखल झालाय. डावखुरी त्याचा फलंदाज आहे राहुल. आज छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा नक्कीच आजच्या डेटला 16 जानेवारी 2025 या स्पर्धेचा पहिला दिवस शुभ मुहूर्त निपटला होता. खऱ्या अर्थाने सांगोडेकर चषक 2025 चा राहुलसाठी पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय निलेश गायकरच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेस करतोय तर वाईटच्या माध्यमातून एक धावा अतिरिक्त जोडली जाते. 26 धावा. यावेळी मात्र राहुलने देखील बॅट खोदली आणि तिथे क्षेत्ररक्षक सतीश गायकर स्वतः संघाचा कॅप्टन आणि पकडला असेल. पहिला धक्का लागला, त्यानंतर लगेचच दुसरा धक्का देखील लागतोय. नेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर आपली जबरदस्त फटका आहे. तंत्र शुद्ध फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर एक वडली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धाबा तिथे कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. राकेश दिगाडकर आणि दिगाडकर ही सलामीची जोडी सलामीची म्हणू शकणार नाही कारण विनोद बजागे आला होता सलामीला, त्यानंतर राहुल आला. राहुलला देखील पडतापा लागलं. नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. समांतर झाले. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धाबा फलकावर पुन्हा एकदा तितका चांगला टायमिंग पाहायला मिळत नाही. चेंडू पर्यंत पोहोचले आणि एकच धाव तिथे एकवडली जाते. चांगले बॅटर्स आहेत संघामध्ये. सुजित पावशेला देखील वगळून चालणार नाही.
टॉप फॉर्म मध्ये या सीझन मध्ये आणि सुजित पावशीची देखील बॅटिंग सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी मात्र दरम्यान गोरख दिगड आणखी एक बिग विकेट डाऊन झाली आहे. गोरख दिगाडकर जो चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला होता. सुरुवातीच्या काही चेंडू मध्ये त्याने धाबा बनवल्या होत्या, परंतु त्याला देखील परतापा लागतंय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याचे बंधू दत्ता दिगाडकर मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. काही काल दत्ता दिगाडकरच्या देखील नाभावर राहिला, काही काल गाजवला. अनेक टुर्नामेंट मध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर ज्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले, आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिले, तोच दत्ता दिगाडकर आता इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आज चांगला संघ उभारला गेलाय. कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघ चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण फलंदाज भरपूर आहेत संघामध्ये. जरी धाबा बनवल्या असल्या किरवली संघाने, तरी बॅटिंग मध्ये डेप्थ कोंडेरी संघाच्या देखील आहे. फलंदाजी थोडीशी खराब जरी झाली असली, जरी दोन षटकामध्ये 30 धाबा बनल्या असल्या, तरी तेजसला कमबॅक करावा लागणार आहे. तेजस पुन्हा एकदा पहिलं चेंडू घेऊन यावेळी मात्र आडव्या बॅटने लॉफ केला. शॉर्ट पुलचा फटका. सूरज केने होते तिथे आणि नो चेंडू होता तिथे, मात्र लगेचच थ्रो फेकला. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल तिथे. मेजबानी परभणी आता दत्ता दिगाडकर साठी ड्रीम बॉल असेल खऱ्या अर्थाने, कारण आलेल्या फ्रीटचा बॉल खेळणं फलंदाजासाठी एक परभणी मेजबानी असते. पहिला चेंडू फेस करतोय दत्ता दिगाडकर. यावेळी मात्र चेंडूला खोदून काढला. क्लासिकल फटका आहे. चेंडू तिथे मात्र फील्ड केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 34-34. पुढचा बॉल पुन्हा एकदा तेजस. वेगवान गतीचा गोलंदाज आहे तेजस. यावेळी बिमार खराब चेंडू. पंच आम्हाला सांगतायत, दोन्ही पंचांच्या माध्यमातून इशारा आला. संदीप पाटील आणि हेमंत पाटील उडाडवले पहा नीट. नेक्स्ट बॉल आता मात्र फ्रीट. थोडस दडपण आलंय नक्की तेजस वर. तर गोलंदाज इथून मात्र बदलावं लागेल, कारण दोन बिमर चेंडू जर कोणता गोलंदाज एका षटकामध्ये हाताळत असेल, तर तो मॅच मध्ये त्या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच तो गोलंदाजी करू शकतो. आणि म्हणूनच काय तर सतीश गायकरला आता यावं लागलंय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. स्वतः कर्णधार आता बॉलिंग ट्रॅक वर येतोय सतीश. पहिला चेंडू घेऊन बॅट चेज लागली की काय तिथे, की बॅट घर्षण झाली खेळपट्टीवर. डॉट बॉल पाहायला मिळतोय. दोन चेंडू 35 धावा झाल्या फलकावर. शांत खेळ सुरू आहे. कोणते आवाज मैदानाच्या आतमध्ये येत नाही. ते मात्र चांगला चेंडू आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये सांगतात हेमंत पाटील. वाईट चेंडू आहे. खराब चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर चेंडू आणि एक धाव अतिरिक्त जोडली जाते. धावसंख्या आता 36 या आकड्यावर जाऊन टेपली आहे. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 75 धावा ठोकल्या सांगोडे संघाने. 76 धावांचं लक्ष ठेवलं होतं समोर. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ पुलचा फटका. फुल अँड पॉवरफुल दत्ता दिगडकरच्या बॅट बंद आता षटकार पाहायला मिळतोय.
खऱ्या अर्थाने आई गावदेव 11 आई का दिवाना सांगोडे संघाने या स्पर्धेसाठी आणि आपल्या समोर भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहतोय मित्रांनो. बॅटना ऑन साइड ला खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेट. एक धाव तर एक पटी दुसऱ्याचा प्रयत्न करणार नाहीत. टेक्निकल टीम इथे मात्र सज्ज आहे. श्री इव्हेंट लाईव्ह चांगली क्वालिटी आपण पाहतोय या क्रिकेट च्या माध्यमातून आपण पाहतोय मित्रांनो. श्री इव्हेंट लाईव्ह ही वाहिनी युट्यूब च्या माध्यमातून फटका सुरेख आहे. दिगाडकर याला जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. आता राकेश दिगाडकरच्या बॅट मधनं मोठा फटका येतोय. षटकार पाहायला मिळतोय. इको डिक्रीज करा डीजे मास्टर. इको कमी करायचा. इको कमी करा. या बिली मात्र क्या बात आहे. वेगाने चेंडू फेकला आणि किरवली संघाचा जुना जाणता खेळाडू आता मात्र उपसरपंच होते आणि त्यांना मात्र परतीचा प्रभास दाखवला. डीजे थँक्यू. पुढचा चेंडू सुजित पावशे पुन्हा एकदा चेंडू देखील का वेगाने फेकतो सुजित. या अंकामध्ये गोलंदाजी मध्ये चांगली कामगिरी केली सुजितनं. आपण सातत्याने सुजितला बॅटिंग मध्ये पाहत असतो. हिटमॅन आहे कोणीतरी संघाचा, परंतु दरम्यानच्या खेळामध्ये जर पाहायला गेलं तर सुजित पावशेने गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित केलंय. गरज होती अशा गोलंदाजीची. पहिल्या चेंडूवर मात्र बोल्डच्या स्वरूपात एक मोठा फलंदाज बाद केला. यावेळी देखील आणखी एक वेगवान गतीचा चेंडू पुलर लेनच्या चेंडूवर आणखी एक फलंदाजाला शिकार बनवलाय. बिग विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, अभय आलाय. सुजितने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, तिन्ही चेंडू काय सुरेख फेकलेत. चौथा डॉट चेंडू पाहायला मिळतो या षटकातील. आता इथून कमबॅक झालाय, एंटर झालाय पुन्हा एकदा कोंढेरी संघ या मॅच मध्ये, कारण सलग 4 चेंडू डॉट फेकले सुजित पावशेनं. आणि या सामन्याचा नक्कीच आनंद घेतात त्याचे आदरणीय पिताश्री बालरामजी पावशे साहेब देखील त्याच्या या मॅचचा आनंद घेत असताना. यामध्ये मात्र आठवा बाटना फटका सुरेख, क्षेत्ररक्षक नव्हता, चेंडूला भिडकावून दिलं पार्किंग प्लॉट, धावांसाठी चौकार. अंतिम चेंडू आहे. ट्रॅकर फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहे, पळतो क्षेत्ररक्षक आणि चेंडू त्याच्या बाकेच्या बाहेर. आणखी एक दमदार हिट आणि शेवटच्या बॉलवर देखील चौकार येतोय 4 धावांसाठी. तर नाणेफेकीसाठी या वाडेकर बी टीमचा कॅप्टन आणि ओमसाई वासुंद्रे टीमचा कॅप्टन. लगेच टॉससाठी आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे, फर्स्ट अँड लास्ट बॉलिंग. चला टॉससाठी आपण. पहिला सामना झाला आईगावदी सांगोडे संघ आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने दत्तकृपा मांडा आणि आईगावदी 11 सांगोडे संघाने मात्र तो सामना जिंकला. तब्बल 75 धाबा बनवले, 76 धावांचं मोठं असं लक्ष ठेवलं होतं समोर आणि ते लक्ष मोडीत काढत असताना परास्त झाला दत्तकृपा मांडा हा संघ. त्यानंतर सुरू असलेला सामना एका बाजूने कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूनं RD11 किरवली हा संघ आपला पाहायला मिळतोय. तर टॉस जिंकला होता तो म्हणजे कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी टीमच्या कॅप्टन आणि आम्ही प्रथम गोलंदाजी करणार हा निर्णय इथे आम्हाला कळवला. गोलंदाजी करत असताना तब्बल खर्च केल्या धाबा 59 आणि 60 धाबांची गरज असताना इथे मात्र 60 धाबांचं लक्ष समोर ठेवून उतरलाय संघ RD11 किरवली संघ. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण कोंढेरी संघाचा जर विचार केला तर चांगले बॅटर्स त्या संघामध्ये आहेत. सतीश गायकर असतील, सुजित पावशे, निलेश गायकर, ऋतिक केने असेल, त्यामध्ये सूरज केने, तेजस गायकर आणि पहा मित्रांनो कोंढेरी टीमसाठी आणि सतीश गायकर आणि निलेश साठी देखील शुभेच्छा आल्यात. निलेश गायकर याच्या माध्यमातून आणि सूरज केने यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. सोबत फोर्सा ग्रुप कोंढेरी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे 3 षटकारांसाठी. मग ते सतीश गायकर असो किंवा निलेश गायकर या दोघांसाठी त्या पारितोषिक आलेत. तीन षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. फोर्सा ग्रुप कोंढेरी यांच्या माध्यमातून आणि केतन बजागे साठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तर गोलंदाजासाठी प्रत्येकी विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे RD11 किरवली संघाच्या गोलंदाजासाठी. मनीष यांच्या माध्यमातून गोलंदाज मनीष आहे. तर हरेश्वर पाटील साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक केले जाते दरम्यान
टॉस केला जात आहे वासुंद्री बनाम वाडेकर या दोन संघांच्या दरम्यान. तर सलामीचे दोन फलंदाज एका बाजूने सतीश गायकर या टीमची रन मशीन सतीश गायकरच्या नावाने हा संघ ओळखला जातो मित्रांनो. आणि त्याच्या सोबतीनं सूरज किने विस्फोटक फलंदाज आहे. तर वाडेकर टॉस विन आणि डिसाइड टू लगेच डिसिजन कलवा फील्ड फर्स्ट असा डिसिजन. पहिलाच बॉल तिथे मात्र सुंदर फटका खेळून काढला पण तो विनोद बजागे होते तिथे कव्हर्सला. पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय मनीषच्या माध्यमातनं. सतीश साजी पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष ओव्हर द स्टंप्स. इतका RD11 किरवली संघासाठी चांगला राहील. समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे टार्गेट केलाय कव्हरचा एरिया परंतु विनोद बजागे चेंडूला काही सोडत नाही. प्रत्येक चेंडूवर मात्र ते तुटून पडलेले आहेत. चार चेंडू चार धाबा. स्ट्रायकिंग एंडवर सतीश गायकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कोंडीर एंड कडनं मनीष. फिंगर रोल केले चेंडूवर पॉइंटच्या दिशेने सुरेख होता परंतु क्षेत्ररक्षक होते तिथे. पहिलं षटक प्रति मनीषने गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित केलंय खऱ्या अर्थानं. 5 चेंडू आणि 4 धावा. अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये प्रवीण सुतारनं गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने इथं मनीषने देखील सुरुवात केली आहे. कॅपमध्ये खेळून काढलाय आउटफील्ड फास्ट आहे तिथे आणि चेंडू जातोय की का सीमापार. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पण आम्हाला सांगतील तिथे. नक्कीच उपस्थित होते ग्रामस्थ मंडळ सांगोडेचे जे व्यक्ती होते. आपण सांगा तिथे चौकार होता की काय होता कारण इथून क्लिअरली दिसलेलं नाहीये. 4 धावा होते की चेंडू अडवला गेलाय. जगनजी पाटील होते मला वाटतंय. चेंडू फील्ड केला गेलाय कारण सांगोडे संघाचे खेळाडू देखील तिथे होते. 4 धावा आहे तिथे कारण टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील पाहायला मिळत आहे. 4 धावा चौकार आहे तिथे. जे खेळाडू होते त्यांनी सांगितलं इथे माहिती पोहोचवली. धन्यवाद. पहा त्या सीमेलगत एक दगड आहे त्या दगडाला चेंडू स्पर्श झाला आणि तो दगड सीमारेखा बाहेर आहे. लगेच चेक करतील भुवनेश सुतार तिथे पोहोचलेत. त्यांनी देखील पाहिला होता तो चेंडू. चार धाबा आहेत लक्षात घ्या. इथं कॅमेरामध्ये देखील काय झाला चेंडू. 4 धाबा आहेत. चला पंच आपण डिसिजन कलवा. 4 धाबा आहेत कारण स्क्रीनवर देखील पाहू शकता RD11 किरवली संघ. आपण जर लाईव्ह हा सामना पाहत असेल आपले पाठीराखे तर आपण नंतर देखील पाहू शकता. समाप्त झालं. चौकार आहे तिथे मात्र धावसंख्या इन्क्रीज झाली आकड्यावर आणि अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 52 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. डीजे थँक्यू. स्वतः एक टीमचा कॅप्टन करता धरता राकेश धिगाडकर साहेब आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत आपल्या टीमची जबाबदारी घेऊन. सूरज केने बॉडी टर्न केली तिथे वेगाने प्रचंड वेगाने चेंडू फेकला.
ते मात्र फटका सुरेख आहे आणि क्षेत्ररक्षक होते, चेंडू मात्र त्यांच्या हातामध्ये सापडला गेला. पहिला धक्का लागतो इथे कोंडेरी संघाला. न्यू बॅटर इनॅट नंबर 3 सुजित पावशे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यावेळी मात्र फेकली बॅट. सुजित पावशे सापडला की काय झाल्यात, झेल ड्रॉप झालाय. तर सुजित पावशेच्या प्रत्येकी षटकारासाठी त्यांचे परममित्र मांडा गावचे रितेश पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावेळी बॅट फेकली, खूप वेळ शांत ठेवला होता आणि इथे मात्र इरादे स्पष्ट केले. चेंडूला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. 4 धावांसाठी चौकार. मैदानाच्या आतमध्ये तर माहिती आहे सतीश गायकरच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. इथून सुजित पावशे आणि सतीश गायकर हे 2 फलंदाज या सामन्याचं चित्र पालटू शकतात. पुन्हा एकदा जर या मॅच मध्ये इंटर व्हायचं असेल कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरीला, तर या 2 चेंडूवर मोठे फटके येणे गरजेचं आहे आणि फटके येण्याचा प्रयत्न करतायत. तिथे मात्र क्षेत्ररक्षण देखील लाजवाब राहिलाय. RD11 किरवली संघाच्या माध्यमातून सहजासहजी हार मानणारा संघ नाही मित्रांनो. RD11 किरवली संघ आहे. भिवंडीमध्ये दबदबा कायम ठेवला आणि आज कल्याण परिसरामध्ये देखील आपल्या नावाचा डंका वाजवत असताना RD11 किरवली हा संघ. पुढचा बॉल सुजित पावशेने बॅट फेकली, चेंडू खाली आला क्षेत्ररक्षक आणि आणखी एक धक्का लागतोय कोंडेरी पोर्टचा कोंडेरी या संघाला. चौदा धावा फलकावर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि इथे जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे कोंडेरी टीमला हा सामना जिंकण्यासाठी. नवीन बॅटर तेजस आलाय इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर. गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे गोरखनाथ दिगाडकर. उडवला चेंडूला, कव्हर ड्राईव्हचा फटका, फसवलं झाल्यामध्ये अडकवलं आणि पहिल्या चेंडूवर या मॅचची गोल्डन विकेट. सतीश गायकर आता मात्र माघारी पडतोय.
तर पुढचा ग्रुप करणं नक्कीच निलेश गायकरसाठी कॅश प्राइज आहे. 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मनीष आणि सूरज यांच्याकडनं. आणि निलेश गायकरला मोठ्या फटक्यांची खऱ्या अर्थाने नितांत गरज भासणार आहे, कारण निलेश गायकरच्या खांद्यावर इथे जबाबदारी आहे. धावसंख्येचं भलं मोठं लक्ष समोर ठेवून आता मात्र कोंढेरी संघ उतरला होता. यावेळी मात्र फटका फसलाय की काय तिथे. झेलची संधी आहे परंतु नो मॅच लाईन मध्ये चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केलं. एकच धाव एकवडली जाते. लॉलीपॉप चेंडू फेकला होता परंतु तिथे मोठा फटका काही खेचू शकले नाही. स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा ऋतिक केने. 43 धाबांची गरज आहे आणि की भरपूर मोठा लांबलचक पल्ला पूर्ण करायचा आहे. कोंढेरी संघाला दरम्यान इथे आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय आणि धावबादच्या स्वरूपात ऋतिक केने देखील परततोय. डीजे बागपुटो ढकलला गेलाय कोंढेरी संघ पूर्णपणे. इथे या मॅच मध्ये दबदबा कायम ठेवलाय. RD11 किरवली संघाचा दबदबा राहिला या मॅच मध्ये. गोरख दिगाडकर ओव्हर द स्टंप्स. यावेळी मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न. हॅमर स्ट्रोक होता. मिस टायमिंग. तिथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाही. हा सामना खुला झालाय खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर. RD11 किरवली संघ दाखवून देतोय की गेला काही काल आम्ही गाजवला आणि आजही आमची चर्चा प्रत्येक क्रीडांगणावर घेतली. चर्चेला पात्र राहणारा संघ आहे परंतु कोंढेरी संघ देखील तितका ताकदीचा संघ होता. आज चुका झाल्या बॅटिंग मध्ये. खऱ्या अर्थाने मोठं काम करायची गरज होती. गोलंदाजीमध्ये थोडासा नाखुश केला होता सर्व प्रेक्षकांना आणि तिथून मात्र चांगला खेळ झाला RD11 किरवली संघाच्या माध्यमातून. सामना जिंकण्यासाठी इथून 6 चेंडू मध्ये 43 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 6 षटकार जरी आले तरी हा सामना जिंकता येणार नाही कोंढेरी संघाला. बॉलिंग ट्रॅकवर अभयला आपण पाहतोय. वेगवान गतीचा गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हर मध्ये आपण अभयला पाहत असतो. उलटास यावेळी अविनाशने फटका केलून होता परंतु जागे पोहोचले चेंडू पर्यंत. अप्रतिम रिप्लाय तिथे आणखी गोलंदाजाला मात्र परतीचा प्रभास दाखवला. डीजे नवीन फलंदाज सूरज गायकर आलाय. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये कोंढेरी संघ परास्त होतोय. अडचणी सापडला संघ आणि पूर्णपणे चांगला खेळ आपण RD11 किरवली संघाच्या माध्यमातून पाहतोय. उर्वरित तिथे चेंडू शिल्लक आहेत 4. टेस्ट्यांचा वेध घेतला चेंडून आणखी एक विकेट देते.
जो सलामीला गोलंदाजी आला होता तो वैभव आता फलंदाजीसाठी आपण पाहतोय. दरम्यान धावाची संधी आहे तिथे, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. उर्वरित आता चेंडू शिल्लक असतील दोन. या षटकामध्ये 2 विकेट्स आल्यात, 2 डॉट चेंडू देखील आलेत. 4 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही. आणि यावेळी मात्र षटकार पाहायला मिळतोय. सहा धाबा पाहायला मिळत आहेत. वाहत्या गंगेमध्ये इथे हात धुवून घेतोय. आता माहिती आहे की इथून जरी आपण किती चांगली बॅटिंग केली तरी सामन्याचं चित्र काय पालटू शकणार नाही. परंतु जाता जाता कुठेतरी त्या वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न. चेंडू सुरेख आहे. इथून मात्र दुसरा सामना देखील समाप्त झाला मित्रांनो. आणि हा सामना जिंकला. इथे मात्र चांगल्या मजबूत स्थितीमध्ये RD11 किरवली संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि मी कौतुक करेन कोंढरी संघाचा, आपण या टुर्नामेंटमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ करावा ही अपेक्षा होती, परंतु कुठेतरी चुका घडल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना देखील. परंतु